नमस्कार. आपण विश्लेषण करताना आतापर्यंत तुम्ही मागचा 8 अ विश्लेषण ऐकलं आणि त्याला खूप समर्थन दिलं. तो उत्साह माझ्यामध्ये मिळून अजून मी या पाहुण्यांना बोलावलं आणि लोकांनी सांगितलं की यांची जी चर्चा होते ती एक खास होते, म्हणून पुनश्च त्यांना बोलावलं. तेच जागा, तेच जॅकेट आणि तेच सर्व. यासाठी आता मी 9 अ मध्ये येतो. अनुसूचित महिला आहे इथे उभ्या आहेत. इंगळे मंदा दादा हातावर म्हणजे पंजा, मावळी संगीता ज्ञानेश्वर कमळ, मोहोळ पद्मा नागराव गॅस सिलेंडर म्हणजे अपक्ष, विजेकर प्रतिभा किशनराव धनुष्यबाण, विल्लेकर सीमा संतोष तुतारी वाजवणारा माणूस. काय परिस्थिती राहिली या वार्डात? आमची शेड्यूल बीजेपीची मावळे चांगला कार्यकर्ता आहे. त्याच्या मावळे संगीत काय विश्लेषण काय तुमचं निवडून देण्याचं? विश्लेषण म्हणजे सर्व विविध जातीची धर्माची जी मंडळी आहे ते त्याला विकास हवा. मला एक समजत नाही, विविध जाती धर्माची मंडळी हे बीजेपी कडे कशी वळू शकते? मी पुनश्च तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रात पावलं तुम्हीच सांगितलं की स्वराज्य स्थानिक संस्था वेगळ्या आणि आमदारकी खासदारकीचे विलक्षण अगळे. तुम्ही 7 म्हणजे कच्या एपिसोड कचं जेव्हा तेव्हा बोलले. बौद्ध समाजावर ते मग हक्क सांगून राहिले. कोण? काँग्रेसवाले. आमच्याच मागात मुस्लिम समाज, बौद्ध समाज हा जो ठेका ते लावून राहिले. मग तुम्ही हिंदू समाज माझ्याच मागे असे म्हणता ना? नाही म्हटलं. धनगर कोळी माडी तिने टावणकर बंजारा लोहार सोनार सुतार कोळी साडी माडी बौद्ध असे सर्व विविध जातीचे मंडळी, ओबीसी वगैरे बहुजन समाज बीजेपीच्या मागा ओबीसी. तुम्हाला कधी वाटत नाही काय की कुठं कुठं पैसा चालला म्हणून? पैसा चालला कुठं चालला असेल असं नाही, पण हा एक विकासाचा मार्ग आहे. हा प्रकाश भाऊ भारताकडे हा विकास करू शकतात. प्रकाश आहे. आता काही तुम्हाला माहित आहे, काही राजच्यानं अंधारात कुत्र्याच्या गाडीतले कागदी फिरत असतात. आपण त्या किळा असते तो गाडीतला ढोंगणात त्या कुत्र्याच्या, त्यालाच आपण प्रकाश म्हणतो. हा एवढा मोठा प्रकाश इकडे आमच्याकडे आहे ना, कुत्र्याच्या गाडीतले कागदी अवकाश बदल. तरी कृषी उत्पन्न बाजार समिती खरेदी विक्री त्यानंतर फक्त मागच्या वेळेस मार्जिन 64 मताचीच होती. ते निवडणूक वेगळी असते ना, सहकार क्षेत्र आहे ते, तिथं पक्ष नसते. हा पक्ष आहे, हा पक्ष आहे. हा पक्ष आहे, इथं चिन्ह आहे. तिथं चिन्ह पक्ष नसते सहकार क्षेत्रामध्ये. आम्ही विनायक भंबाजी मोल्डे निवडून आलो, म्हणून पाडलो त्यावेळेस. मागच्या वर्षी तुम्ही जे बोलले ते जाते कोडी सुतार हे ते 64 मताचाच फरक आहे ना. यावेळेस तुमच्यासोबत राष्ट्रवादी नाही, त्यामुळे आमचा जास्त मत मिळतील आम्हाला. राष्ट्रवादी आमच्यासोबत आहे आणि तेवढा म्हणजे आता राष्ट्रवादी म्हणा 70,000 कोटी रुपयाचा ज्यांनी घोटाळा केला ते राष्ट्रवादी तुमच्याकडून आहे. म्हणजे झालंय घोटाळा केला सिद्ध कुठं आहे? मुख्यमंत्र्यांना सांगत नाही, जोपर्यंत सजा लागत नाही किंवा राजीनामा घेऊन ते सिद्ध होत नाही तोपर्यंत घोटाळा कसं? साऱ्या संस्था तुमच्या घोटाळा झाला तो सिद्ध कुठं आहे? झाला नाही. पण प्रकाश पाटील स्वच्छ चरित्राचा माणूस आहे, त्यामुळेच त्यांचं एक दर्यापूर क्षेत्रात प्रबळले. प्रकाश पाटील असे आहेत की ते काँग्रेसमध्ये गेले तर काँग्रेस निवडून आली, जिल्हा परिषद, पंचायत, नगरपालिका. ते बीजेपीत गेले तर बीजेपी मध्ये वातावरण होते, ते शिवसेना असताना शिवसेनेमध्ये वातावरण होता. हा एकच प्रकाश असा आहे या ठिकाणी, कोणीही पक्षात गेला अपक्ष उभा राहतो त्याच्यामुळे वातावरण होते. खालच्या सीटा त्याच्या साऱ्या येतात आणि म्हणून त्यामुळे स्थानिक स्वराज्य आमचा विधी. तुमचं म्हणणं काय? आमचं म्हणणं असं आहे की आता माझ्या प्रश्नाचं उत्तर बरंचसं विष्णू भाऊन दिलं असं की त्यांनी जो जाती विश्लेषण केलं, वर्गवारी केली, हा सगळा मूळ जनाधार शिवसेनेचा. म्हणजे या सगळ्या छोट्या मोठ्या समाजातल्या लोकांना मला असं वाटतं तुम्ही यावर त्यांना टॉर्चर जरी केलं तरी ते बोलते तुम्ही सोबत सरकारमध्ये. बाळासाहेबांचा विचारावर श्रद्धा ठेवणारी ही मंडळी आहे. म्हणजे हा जो 18 पगड समाज आहे हा बाळासाहेबांच्या विचारावर श्रद्धा ठेवणारा माणूस आहे. आणि तो जो प्रतिभा किशन विजेकर हा उमेदवार केला, हा सर्वसामान्य कुटुंबातला उमेदवार आहे. आणि सर्वसामान्य कुटुंबातला उमेदवार जर आपल्या प्रतिनिधी म्हणून सभागृहात जात असेल तर हा सर्वसामान्याचा एक आनंदाचा आणि हक्काचा विषय असते. त्यामुळे आमची अशी शाश्वती आहे की या सर्वसामान्य उमेदवाराच्या मागे सर्वसामान्य जातीचे लोक उभे राहतील आणि त्याला सभागृहात आपला प्रतिनिधी पाठवतील. म्हणजे तुम्हाला मग बीजेपी समर्थन करेल का? बीजेपी त्यांचा उमेदवार आहे, ते कधी समर्थन करीत नाही. तुम्ही तिथं मैत्रीपूर्ण लढत करताना तुमचा कधी विरोध होत नाही का? तुम्ही असं करून ठरवलं तुम्ही पूर्ण प्रचाराचं अवलोकन केलं, तुम्ही पूर्ण शहरामध्ये फिरले, कुठेही आमच्या उमेदवारांनी इतर 2 उमेदवारावर किंवा इतर पक्ष उमेदवारावर कुठेही टीका केली नाही. फक्त आम्ही काय करणार आहोत आणि आमचा उमेदवार कसा एवढंच सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा निश्चित आम्हाला विनंती. मी हे कबूल करतो की बाबा सुधाकर पाटील तिथे हरू शकतात,
जर तुमचं आतून साटेलोट असेल तर असं काही तुमचं आतून साटेलोट आहे का? ही सीट माझी जर मागे आहे तर तुम्ही समर्थन सुधाकर करा. पाटलाचा पराभव निश्चित आहे. म्हणजे तुम्ही साठवणूक केल्यामुळे साठवलोट नाही, हा आम्ही जे करतो हे 80% समाजकारण करतो आणि 20% राजकारण करतो. बीजेपी आणि सेना यांचं तसं नाही. पंजाबवाल्याचं काढून चाललंय. आमची 24 तास निवड दरवाजे उघडे निवड असतात. राजकारण आहे सगळं. त्यांचे बीजेपी वाल्यांचे दरवाजे फक्त निवडणुकीपुरते उघडे असतात. आज आमच्या सुधाकर भाऊ असो की खासदार साहेब असो, यांचे तुम्हाला माहित आहे 6 वाजतापासून जनता दरबार असते. यांचा हो, जनता दरबार यांनी- या दाखवा कधी काँग्रेसवाल्यांनी दिसते. बाबासाहेब आंबेडकरांना 2 वेळ पाळलं. बाबासाहेब आंबेडकरांना 2 वेळ पराभव करण्याचं काम या काँग्रेसवाल्यांनीच केलं. आपण संविधान आता सभेमध्ये जाऊ दिलं नाही. विषयावर बोलू. हे अशा प्रकारची जातीवादी काँग्रेस आहे. हा विषय हा, जातीवादी काँग्रेस असल्यानंतरही बौद्ध समाज आणि जे बौद्ध समाज काँग्रेसकडे चालले त्यांना वाटत नाही का की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी 2 वेळ पाळलं, मग ते का त्या काँग्रेसकडे जातात? आता त्यांना माहित पडलं काय माहित पडलं? काय याने घटना बदलते, अनुसूचित जातीचं आरक्षण बदलते असं म्हटलं. आता पुढे बदलली काय घटना? गेलं काय अनुसूचित जातीचं आरक्षण? फुल मेजॉरिटी आली नाही म्हणून बदललं नाही. अरे गेलं काय? आणि जाणार नाही. बाबासाहेबांची घटना आहे, अजरामर आहे. गणेशराव, माझं म्हणणं कसं आहे की ही जी निवडणूक आहे ही आपली स्थानिक स्थानिक स्वराज्य. स्थानिक स्वराज्य. त्याच्यामुळे ह्या या वरच्या इश्यूवर आपण चर्चा केल्यास काही परवडत आहे. हा. म्हणून मला असं वाटतं की आपल्या स्थानिक समस्या सोडवण्याचा विकास क्षमता करू शकते. स्थानिक विकास समस्या म्हणजे लोकांना काय पाहिजे गणेशराव? खांब्यावरचा लाईट चालू असला पाहिजे, लादीतलं पाणी वाहत असलं पाहिजे, नळाले पाणी धार असली पाहिजे, दवाखाना त्याला बरोबर वेळेवर भेटला पाहिजे. ह्या साध्या सुद्धा गोष्टी आहेत, रस्त्यानं सरळ सरळ चालता आलं पाहिजे. ह्या साध्या गोष्टी अपेक्षा त्याच्यात बाकी तुम्ही सिमेंट खाता काँक्रीट खाता काय कोण विचारते? बीजेपी जातीवादी आहे असं म्हटलं जाते या ठिकाणी. पण आज सलीम आणि रफत ठेकेदार हे मंडळी भगवा छापी घालून राहिले, विष्णू पुराणे बौद्ध समाज भगवा छापी घालून राहिले. बीजेपी जातीवादी कशी काय? बाबासाहेबांचं लंडन इथलं घर बीजेपी सरकारनं दिलं. हिंदू मिलची 14 एकर जागा बाबासाहेबांना स्मारक जे काँग्रेसनं नाही केलं ती त्यांनीच केलं. परत मी काय म्हणतो, चर्चा लागू शकते. आता हे तुमचं टार्गेट यासाठी करतील बुद्ध मुस्लिम याच्या जोरानच म्हटलं काँग्रेस सध्या निवडून येणार आहे आणि त्याच्यासाठीच हे दैतोलापणा करतात. बरोबर. तुमचं तिथलं विश्लेषण काय? आम्ही त्या ठिकाणी मंदा दादाराव इंगळे घराण्याचे 400 वोट आहे त्या ठिकाणी. म्हणून आम्ही ऍडव्होकेट आमचे पाखरे त्या ठिकाणचे जुने नगरसेवक होते, त्यांना डावलून त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. आणि 400 मताचा कुठला घराचाच असल्या कारणाने त्याचीही बाकीचे मतं सगळे त्यामध्ये प्लस होतील आणि तेही बहुसंख्येने निवडून येतील. म्हणजे तो निष्क्रिय 400 वोटाचा कोणता तो निष्क्रिय असला तरी चालेल, पण त्याला उमेदवारी नाही द्यायची. ते और बौद्ध समाजाला वापरून घेतलं त्यांनी लोकसभा खांद्याला खांदा लावून आता दादाराव नगरपालिकेत आमच्या सोबत कार्य करत होते. शिवाजीची तिकीट कापली आणि नगरपालिकेत दादा, ताकदीची तिकीट. वापरून म्हटल्यापेक्षा काँग्रेसचाच खासदार आहे ना, हे तुम्ही विसरता कुठं? काँग्रेसच्या खासदारच्या काळात तर जिल्हा परिषद नगर परिषद लागल्या नाही, लागल्याचं माहित पडलं असं दालाला भाव काय म्हणून. आता आपण वार्ड क्रमांक 9 ब मध्ये सर्वसाधारण आहे, म्हणजे कोणी उभं असो. हे जे 9 अ चं विश्लेषण झालं यामध्ये इंगळे दादा हात समजा जर त्यांना परिपूर्ण मुस्लिम आणि बौद्ध समाजाचं साथ मिळाली तिथं हात पुढे निघू शकते. काय म्हणते तुमचं अहमद का सादत का? म्हणजे यांचं निवडून येण्याचं गणित सांगा. अहमद का सादत का या ठिकाणी सुद्धा 60% मुस्लिम बहुल एरिया येथे आहे आणि त्या ठिकाणी त्यांचे सादत खा वडील हे 6 टन मध्ये तिथं नगरसेवक राहिलेले आहेत. म्हणजे आणि तुम्ही या ठिकाणचे एकटेच कार्यकर्ते असल्या कारणाने दुसरा उमेदवार त्या ठिकाणी तयार नव्हता. म्हणजे भेटला नाही. भेटला म्हणजे आमच्याजवळ तुम्ही तर 400 मतं जे उमेदवार म्हणता ते तुमची 400 मतं नका म्हणू ना, तुमची मजबुरी होती म्हणून तुम्ही सदत का पठारले तिथं घरात निवडून. मजबुरी म्हटल्यापेक्षा ते आमच्या पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते होते आणि त्यांच्या घराने त्या ठिकाणी केलेला विकास या सगळ्या कामाचा आम्ही त्या ठिकाणी विचार करून या ठिकाणी त्यांच्या मुलांना उमेदवारी दिली आहे. तुमचा कॅन्डिडेट काय म्हणते? दिनेश धोत्रे नावाचा आमचा तरुण तळतदार कार्यकर्ता आहे. तुम्ही सारे तरुण तळतळ बिलकुल तरुण तळतदार घेतले. काय म्हाताऱ्यांना संधी द्यायची आहे तर त्यांचा अनुभव वापरायचा, तरुणांना पुढे करायचं हे धोरण आम्ही वापरलेलं आहे. डिपॉझिट राहते ना तरुण तळतदार. ते डिपॉझिट राहणे नाही ना, हा निवड जय पराजय हा निवडणुकीचा भाग असतो. डिपॉझिट नाही राहिलं तर शासनाला जाऊ महसूल आम्ही शासनाला पैसा दिला असं होईल. ते आम्ही काय केलं की जास्तीत जास्त तरुणांना संधी दिली. बरं, तुम्ही तुमच्या उमेदवाराचं तिथं बोला. आमचा उद्या बनारस आहे तिथं हा, चांगली कॅन्डिडेट आहे. काय निवडण्याचं त्यांचं समीकरण काय? त्यांचं जे सर्व सामान्य लोकांमध्ये जे बौद्ध समाधान हे भूमिका समजून आहे, नाही तुम्ही ते बौद्ध व्यापार करत होते ते त्यांचे वडीलही चांगले होते. विठ्ठलराव बनारसे आम्ही फार पूर्वीपासून ओळखतो, त्यांचे ते हे आहेत. त्यामुळे
चांगला त्या उमेदवार दिला आमच्या पक्षाने. इथे बाबलीत सुद्धा हातच प्रबळ आहे. त्यामुळे इथे अहमद खा सादत खा यांचा स्वभाव आणि वडिलाची पुण्य तर थोडस पारड झुकतं त्यांच्याकडे जरी असलं पण ते 100% निवडून येतीलच. हे सर्व मतदार एवढंच निवडून आहे. त्यामुळे फक्त एक अंदाज मी जरी आज अंदाज काढला हा अंदाज याच्यापुढे निघते की तेथील लोकांची मनस्थिती किंवा परिस्थिती पाहिल्यानंतर. पण मी जरी म्हणत असेल की सादत खा येतील असंही होऊ शकत नाही. फक्त मी परिस्थितीचं अवलोकन इथं करत आहोत. नाही तर तुम्ही म्हणसा की बा हा एका इकडे वळला कारण हे तर स्वतःच्याच कॅन्डिडेटची परिस्थिती तर प्रबळ आहे असं म्हणते. गन्ना का फन्ना युट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश ठाकरे, कॅमेरामॅन जगदीश बर्डेसह